मागच्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशनचे 15 फॉर्म्युले बघितले होते. आपण याच 15 फॉर्म्युलेवरची एक्झाम्पल्स आज बघू. त्या 15 फॉर्म्युलेमध्ये आपण डेरिव्हेटिव्हच्या डेफिनेशनचा अँटी डेरिव्हेटिव्हचा पार्ट घेतला होता आणि त्याच्यावरून काही फॉर्म्युले बनवले होते आणि काही फॉर्म्युले आपण तयार केले होते. हे टॅन एक्सचे कॉटेक्सचं इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आपण तयार केले होते. आज आपण या सर्व फॉर्म्युलेवरचे एक्झाम्पल्स घेणार आहोत. बघा, आज आपण फक्त काल म्हणजे मागच्या लेक्चरला जे फॉर्म्युले आपण बघितले त्या फॉर्म्युलेवरची एक्झाम्पल्स बघायचे. फक्त एक्झाम्पल बघताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, एक किंवा एकापेक्षा जास्त असेल. पहिली म्हणजे अशाच गोष्टीला सबस्टिट्यूशन करताना सबस्टिट्यूशन जे करू आपण, सबस्टिट्यूशन जे करणार आहोत, सबस्टिट्यूशनचं डेरिव्हेटिव्ह हे नेहमी कॉन्स्टंट असायला पाहिजे, तरच आपण डायरेक्ट सबस्टिट्यूशन करू शकतो. ही पहिली. आणि दुसरी गोष्ट अशी होती की आपण जेवढे फॉर्म्युले शिकलोय तेवढे सगळे फॉर्म्युले आपले तोंडी पाठ पाहिजे आणि याच फॉर्म्युलेची एक्झाम्पल आज आपण घेत आहोत. इंटिग्रेशनमध्ये फक्त ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हे दोनच फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत. ॲडिशन असेल तरी आपण इंटिग्रेशन सेपरेट करतो आणि सबट्रॅक्शन असेल तरीही आपण इंटिग्रेशन सेपरेट करतो. आपण कोणताही मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजनचा फॉर्म्युला आपण शिकलेलो नाही. म्हणजेच जर कुठे मल्टिप्लिकेशन आले, जर कुठे डिव्हिजन आलं, तर आपण ह्या दोघांचंही कन्व्हर्जन हे ॲडिशनमध्ये किंवा सबट्रॅक्शनमध्ये करणार आहोत आणि त्यानंतरच ते एक्झाम्पल आपण सोडवू शकतो. आपल्याला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचं कन्व्हर्जन ॲडिशन सबट्रॅक्शनमध्येच करावं लागेल, त्याच वेळेस आपल्याला एक्झाम्पल सुटणार आहेत. यात 2 किंवा 3 थिंग्स म्हणा, याच्याकडे तुम्हाला नेहमी लक्ष ठेवायचं आहे. पहिलं की आपण जेवढे 15 फॉर्म्युले प्रूव्ह केले तेवढेच आपण वापरणार आहोत. नंबर 2, आपण ॲडिशन सबट्रॅक्शनच फक्त यूज करत आहोत. आपण मल्टिप्लिकेशन शिकलेलो नाही आहे आणि डिव्हिजन हा प्रकारच इंटिग्रेशनमध्ये नाही आहे. त्यामुळे आपण प्रत्येक थिंग्सला जी मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये जरी असली तरी ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करणार आहोत. आता हे लक्षात ठेवून आपण एक्झाम्पल घेतोय. एक्झाम्पल नंबर 1 बघा. फर्स्ट एक्झाम्पल आहे, क्वेश्चन तर सगळ्यांचा सेमच असणार आहे. काय? इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्वेश्चन आहे, इंटिग्रेट द फॉलोविंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा, पहिलं एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन 7x इंटू कॉस 3x. बघा, इथे तुम्हाला बघितलं दिसतं की इथं 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे, साइन 7x आणि कॉस 3x, आणि आपल्याकडं कोणताही मल्टिप्लिकेशनचा लॉ नाही आहे इंटिग्रेशनमध्ये आत्तापर्यंत तरी. त्यामुळे हे आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्येच कन्वर्ट करावं लागेल. म्हणून मी इथे एक फॉर्म्युला यूज करणार आहे. हा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे. हा तुमचा पाठ ज्यांचा असेल त्यांना लगेच कळेल, ज्यांचा पाठ नसेल त्यांना मी सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युले मात्र पाठ करावे लागतील. फॉर्म्युला असा आहे, 2 sin a cos b इक्वल टू sin a प्लस b प्लस sin a मायनस b. बघा, तुमच्या लक्षात येईल हा मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला आहे आणि याला आपण कन्वर्ट कशात केलं, ॲडिशनमध्ये केलं आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो. बघा, जर हा फॉर्म्युला मी इथे यूज केला तर आय इक्वल टू काय येईल, ही तर फक्त साइन ए इंटू कॉस बी एवढंच आहे, हा 2 नाही येते, म्हणून या 2ला आधी ट्रान्सफर करू. म्हणजे हाफ इन ब्रॅकेट साइन ह्या दोन्ही टर्मची ॲडिशन 7 प्लस 3 होतो 10x प्लस साइन या दोन्ही टर्मची सबट्रॅक्शन 7x मायनस 3x किती होतो 4x dx. म्हणजे काय झालं कळलं, हाफ साइन 10x प्लस साइन 4x dx. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, आता फक्त आपल्याला इंटिग्रेशन सेपरेट करायचं आहे कारण हे कन्वर्ट झालं ॲडिशनमध्ये. मग हाफ इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ साइन 10x
dx प्लस इंटिग्रेशन ऑफ साइन 4x dx ब्रॅकेट कंप्लीट. बघा मग आपण आता इथे साइन एक्सचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तो आहे मायनस कॉस एक्स. पण इथे साइन 10x आहे, आपण 10xला टी म्हणूया. 10xला जर टी म्हटलं तर याचं डेरिव्हेटिव्ह येतं 10 फक्त, आणि जे कॉन्स्टंट आहे म्हणून हे अलाउड आहे. जर हे डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट नसतं आलं तर आपण असं डायरेक्ट इंटिग्रेशन काढू शकलो नसतो. मग मी 10xला टी म्हटले, मग साइन टी झालं. साइन टीचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस टी, मायनस कॉस 10x अपॉन, आठवण करून त्याचं डेरिव्हेटिव्ह खाली लिहायचं जे कॉन्स्टंट आहे, अपॉन 10 प्लस परत साइन 4xचं जे इंटिग्रेशन आहे ते येईल मायनस कॉस 4x त्याच ट्रिकनुसार अपॉन 4xचं डेरिव्हेटिव्ह येईल 4 ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे आपलं फायनल आन्सर आलं मायनस कॉस 10x अपॉन 2 इंटू 10 झाला 20 मायनस कॉस 4x अपॉन 2 इंटू 4 झाला 8. आणि आठवण करून पुढे काय लिहायचं, प्लस सी. हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. हे आपलं झालं पहिलं एक्झाम्पल. हे नीट समजून घ्या, कारण हा बेस आहे, ही सुरुवात आहे इंटिग्रेशनची. हे इंटिग्रेशनचे जे पुढचे टाईप आहे ते यालाच धरून पुढे जाणार आहे. त्यामुळे हे जर समजलं तर पुढचं पण फार पटकन तुम्हाला समजेल. आज आपण साधारणतः 35 ते 40 एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करणार आहोत 1 तासामध्ये. हे समजलं आहे. आता आपण पुढे जाऊया. बघा एक्झाम्पल नंबर 2. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन रेज टू 4 2x प्लस कॉस रेज टू 4 2x अपॉन साइन स्क्वेअर 2x इंटू कॉस स्क्वेअर 2x. तर इथे तुम्हाला डिव्हिजन दिसते. पण मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला इंटिग्रेशनमध्ये फक्त ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच चे फॉर्म्युले माहिती आहे. आपण सेपरेट करायचं, ॲडिशन असलं तरी सबट्रॅक्शनला सेपरेट केलं की आन्सर येतं. तसं इथे डिव्हिजन जर दिसले तर आपल्याला ॲडिशनच हवं आहे. मग मी काय करणार आहे, या दोन्ही टर्म सेपरेट करून घेणार. म्हणजे मी काय करणार आधी साइन रेज टू 4 2x डिव्हाइड बाय साइन स्क्वेअर 2x इंटू कॉस स्क्वेअर 2x ही टर्म सेपरेट करणार प्लस कॉस रेज टू 4 2x अपॉन साइन स्क्वेअर 2x इंटू कॉस स्क्वेअर 2x dx ही टर्म सेपरेट करणार. मग काय होईल बघा, इथे साइन स्क्वेअर 2x ही टर्म कॅन्सल झाली. इथे शिल्लक राहिलं साइन स्क्वेअर 2x अपॉन कॉस स्क्वेअर 2x, म्हणजे इथे शिल्लक राहिलं टॅन स्क्वेअर 2x dx. इथे पण बघा कॉस स्क्वेअर 2x ची टर्म जर कट झाली तर शिल्लक राहिलं कॉस स्क्वेअर 2x अपॉन साइन स्क्वेअर 2x म्हणजेच कॉट स्क्वेअर 2x dx. बघा आता आपल्याला इंटिग्रेशनमध्ये 2 ॲडिशनच्या टर्म आलेल्या आहेत. मग ही टॅन स्क्वेअर आहे, ही कॉट स्क्वेअर आहे. आणि जर तुम्ही आपले फॉर्म्युले जर चेक केले पार्ट असतील तर यात कुठेही टॅन स्क्वेअर एक्सचा आपल्याकडे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही आहे, म्हणून याचं आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येणार नाही. मग पण आपल्याला जर आयडेंटिटीमधला टॅन स्क्वेअरचा फॉर्म्युला पार्ट असेल तर टॅन स्क्वेअर थिटाचा आयडेंटिटीमधला फॉर्म्युला असतो सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. मग त्या फॉर्म्युल्यानुसार टॅन स्क्वेअर 2xला मी लिहू शकतो सेक स्क्वेअर 2x मायनस 1 dx प्लस कॉट स्क्वेअरला मी अशाच आयडेंटिटीच्या फॉर्म्युल्यानुसार लिहू शकतो कोसेक स्क्वेअर 2x मायनस 1. हे आपले ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले मी तुम्हाला सांगून ठेवतो होतं. ज्या मुलांना पाठणे अशा मुलांसाठी मी सगळं सांगतोय. टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. आणि ज्या मुलांचे फॉर्म्युले पाठ नसतात त्यांनी लवकरात लवकर ते फॉर्म्युले पाठ करा, किंवा मी सांगितल्याप्रमाणे तो फॉर्म्युल्याचा कागद किंवा ते पेज आपल्या जवळ ठेवत चला. आता बघा, आता आपल्याकडे सेक स्क्वेअर थिटाचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, आपल्याकडे कोसेक स्क्वेअर थिटाचा डायरेक्ट आपल्याकडे फॉर्म्युला आहे. म्हणून मी याचं जर इंटिग्रेशन सेपरेट करून घेतलं तर मी सेक स्क्वेअर 2xचं इंटिग्रेशन सेपरेट करेल, मी कोसेक स्क्वेअर 2xचं इंटिग्रेशन सेपरेट करेल, आणि हे मायनस 1 आणि हे मायनस 1 झाले -2 आणि -2चं इंटिग्रेशन सेपरेट करेल. मग सेक स्क्वेअर 2x इंटिग्रेशनमध्ये 2xला जर मी टी म्हटलं, कारण सेक स्क्वेअर 2x नावाचा फॉर्म्युला नाही पण सेक स्क्वेअर x नावाचा आपल्याकडे इंटिग्रेशनमध्ये फॉर्म्युला आहे, याला मी टी म्हटलं, सेक स्क्वेअर टीचं इंटिग्रेशन असतं टॅन टी, म्हणजे याला आपलं टॅन 2x, आणि आठवण करून ज्याला टी म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह. कोसेक स्क्वेअर टीचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉट टी, म्हणजे इथे येईल मायनस कॉट
2x आणि ह्या 2xचं डेरिव्हेटिव्ह त्याच्या खाली -2x प्लस सी, आणि हे तुमचं आन्सर. समजतंय? आता आपण घेऊ एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 मी घेतोय इंटिग्रेशन ऑफ I इक्वल टू कॉस क्यूब थीटा डी थीटा. इंटिग्रेशन ऑफ कॉस क्यूब थीटा डी थीटा. हे जे एक्झाम्पल आहे हे मी तुम्हाला 2 मेथडने सोडून दाखवणार आहे, कारण एक मेथड अशी आहे की ज्याचा वापर आपल्याला पुढच्या एक्सरसाइजमध्ये करायचाच आहे, आणि थोडीशी इथं जर त्याची प्रॅक्टिस झाली तर ते कदाचित सोपं जाईल. तर इथे पण तुम्हाला कॉस क्यूबचा डायरेक्ट इंटिग्रेशन काढणं शक्य नाही, कारण असं की कॉस थिटाला टी म्हटलं तर तो टी क्यूब होईल, पण आपल्याकडे x⁴n चा फॉर्म्युला वापरण्यासाठी कंडिशन अशी आहे की ज्याला आपण टी म्हणतोय त्याचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट पाहिजे. जर कॉस थिटाला टी म्हटलं तर कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह येतं मायनस साईन थिटा, जे कॉन्स्टंट नाही आहे, म्हणून इथे आपण डायरेक्ट सबस्टिट्यूशन करू शकत नाही. मग याला ऑप्शन काय असतो? याला ऑप्शन असतो की आपल्याकडे कॉस क्यूब थिटाचा फॉर्म्युला असायला हवा. मग मी मागे अनेक वेळा हा फॉर्म्युला सांगितला, आता पुन्हा एकदा सांगतो, पण याच्या पुढे तुम्हाला फॉर्म्युला आला पाहिजे. कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला असतो 4 कॉस क्यूब थिटा मायनस कॉस 3 कॉस थिटा. कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला असतो 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. मग यावरून आपल्याला कॉस क्यूब थिटाचा फॉर्म्युला मिळू शकतो. तो तयार असतो फॉर्म्युला 3 कॉस थिटा प्लस कॉस 3 थिटा अपॉन 4. 3 कॉस थिटा प्लस कॉस 3 थिटा अपॉन 4. आणि हा फॉर्म्युला जर आपण इथे सबस्टिट्यूट केला तर इथे मी कॉस क्यूब थिटा ऐवजी लिहिलं 3 कॉस थिटा प्लस कॉस 3 थिटा अपॉन 4 डी थिटा. तर हे एक्झाम्पल ॲडिशनमध्ये कन्वर्ट झालं, आणि आता आपण याचं सेपरेट इंटिग्रेशन काढूया. मग 3/4 कॉस थिटा ही एक टर्म झाली, प्लस 1/4 इंटिग्रेशन ऑफ कॉस 3 थिटा डी थिटा ही सेकंड टर्म झाली. मग आपण काय करणार? 3/4 आणि कॉस थिटाचं इंटिग्रेशन काय? ते इंटिग्रेशन असतं साईन थिटा, प्लस 1/4 कॉस 3 थिटाचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युलाच नाही आहे, आपण 3 थिटाला टी म्हणणार, मग कॉस टीचं इंटिग्रेशन असतं साईन टी, म्हणजे इथं आलं साईन 3 थिटा, आणि 3 थिटाचं डेरिव्हेटिव्ह 3 हे मात्र विसरायचं नाही. म्हणजे तुमचं जे फायनल आन्सर असेल ते असेल 3/4 साईन थिटा प्लस साईन 3 थिटा अपॉन 12 प्लस सी. समजते? एक्झाम्पल नंबर 4. पुढचं एक्झाम्पल आहे I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3x² मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर dx. बघा, जर मला याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर मी याला टी म्हणू शकतो, याचं इंटिग्रेशन काढायचं असेल याला टी म्हणू शकतो का मी? मग जर मी याला टी म्हटलं तर 3x² मायनस 5चं डेरिव्हेटिव्ह ते काय येतं? 6x. हे कॉन्स्टंट आहे का? बिलकुल नाही, म्हणून मी याला टी म्हणू शकत नाही. माझ्याकडे ऑप्शन एकच आहे की याचा पूर्ण स्क्वेअर करणे. जर ह्या टर्मचा मी स्क्वेअर केला तर ब्रॅकेट स्क्वेअर असल्यामुळे मला a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. इथे 3x² ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 3 15 15 2 30 30x² प्लस 5चा स्क्वेअर असा फॉर्म्युला इथं मला यूज करावा लागेल. मग इथे येईल माझा आन्सर इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशनमध्ये 3चा स्क्वेअर होतो 9 x⁴ dx, कॉन्स्टंट बाहेर काढली मी, मायनस 30 इंटिग्रेशन ऑफ x² dx प्लस 5चा स्क्वेअर होतो 25, आणि इथं कॉन्स्टंट टर्म येईल 1 फक्त, कारण ते एक्सची टर्मच नाही आहे. आपण काय करू? ते x⁴n चा फॉर्म्युला यूज करू. 9 इंटू x⁴ x⁴ इंटिग्रेशन काय येतं? x⁴ प्लस 1 म्हणजे 5/5 मायनस 30 x² इंटिग्रेशन काय येईल? x³ 3 प्लस 25 1चं इंटिग्रेशन काय येईल? x प्लस c. म्हणजे तुमचं सिम्प्लिफाय करून आन्सर येईल 9/5 x⁵ मायनस 10x³ प्लस 25x प्लस c. हे तुमचं इंटिग्रेशनचं आन्सर. एक्झाम्पल नंबर 5 बघा.
फिफ्थ एक्झाम्पल मी असं घेतो, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू 1 - 2 अपॉन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर डी एक्स. बघा एक्झाम्पल केअरफुली चेक करा. एक्स स्क्वेअर 1 - 2 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, दोघांचा स्क्वेअर आहे. आणि जर मी याला यू म्हटलं आणि याला व्ही म्हटलं तर यू इंटू व्ही तयार होतं, आणि यू इंटू व्ही नावाचा कोणताच फॉर्म्युला आपल्याला इंटिग्रेशनमध्ये नाही आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सर्व आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्येच हवं आहे, म्हणून आपल्याला इथं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. फक्त मल्टिप्लिकेशन करण्याअगोदर मी याला थोड्या वेगळ्या प्रकारे तुम्हाला सांगतो. कसं मी इथे लॉज ऑफ इंडायसेस यूज करतो, म्हणजे एक्सचा स्क्वेअर आहे ह्या ब्रॅकेटचा पण स्क्वेअर आहे, म्हणून मी इथे लॉज ऑफ इंडायसेसचा एक रूल यूज करतो. दोघांचा स्क्वेअर असल्यामुळे एक्स इंटू 1 - 2 अपॉन एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर मी याला असं लिहितो. आणि हा कोणता लॉ आहे, ए इंटू ए रेस टू एम इंटू बी रेस टू एमला आपण ए इंटू बी ब्रॅकेट रेस टू एम असंही लिहू शकतो. मग इथे आपण काय करणार, मग ह्या ब्रॅकेटमध्ये तर मल्टिप्लिकेशन, मग आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. एक्सनी 1ला मल्टिप्लाय केल्यावर येईल एक्स -2 एक्स इंटू 2 अपॉन एक्स, एक्स गेट कॅन्सल, एक्स -2 ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स. बघा आता इथे एक्स -2 ही टर्म आलेली आहे, याला जर मी टी म्हटलं तर चालेल. का चालेल, कारण याचं डेरिव्हेटिव्ह येते 1, कारण एक्स -2चं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 आणि जे कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे याला मी टी म्हटलं तरी चालू शकेल. आणि जर मी याला टी म्हटलं तर हा टी स्क्वेअर झाला. मग टी स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला इथं मला अप्लाय करता येईल, आणि तो फॉर्म्युला असतो एक्स स्क्वेअरचा एक्स क्यूब अपॉन 3. पॉवर जेवढी असेल त्यात 1 ॲड करतो आपण, एक्स -2चा क्यूब अपॉन 3. आणि एक्स -2चं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते असतं 1, त्यामुळे ते नाही लिहिलं तरी चालेल. मग 3 × 1 लिहिलं तरी 3च होणार ना ते, म्हणून 3 फक्त. म्हणजे आपला आन्सर आला एक्स -2 ब्रॅकेट क्यूब अपॉन 3 प्लस सी इज आवर आन्सर. आता काही मुलं असं म्हणू शकतात की समजा सर आम्ही ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, याचा पूर्ण स्क्वेअर केला, मग त्याला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काढलं तर चालेल का? तरीही तुमचं आलेलं आन्सर हे बरोबरच असेल. दिसण्यासाठी हे आन्सर आणि ते आन्सर थोडं वेगळं दिसू शकतं, काही टर्म कॉन्स्टंट टर्म तिकडे एक्स्ट्रा येतील, पण याचा अर्थ असा नाही की हे दोन्ही आन्सर वेगळे आहेत. दोन्ही आन्सर दिसायला जरी वेगळे दिसले तरी फायनली दोन्ही सेमच असतात. त्याच्यामुळे एक एक्झाम्पल एकापेक्षा जास्त प्रकारे पण सुटू शकतं, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि आपलं आलेलं आन्सर जर तुम्ही जे बुक यूज करताय त्या बुकच्या तिथे दिलेलं नसेल तर तुम्ही बेटर वे त्याची मेथड चेंज करून बघा, तुम्हाला बुकमधलं आन्सर नक्कीच मिळू शकतं वेगळ्या मेथडने. म्हणून एकापेक्षा जास्त प्रकारे इंटिग्रेशनचं एक्झाम्पल सुटू शकतं. हवं तर मी मागं सांगितलं पण मी ते 2 प्रकारे सोडवलं नाही, हवं तर हे एक्झाम्पल आपण 2 प्रकारे सोडवू आणि आपण थोडं डिस्कस करू याबाबत. पण कसं बघा, समजा हेच एक्झाम्पल आहे आणि मला हे वेगळ्या प्रकारे सोडवायचं आहे. मी याला मेथड 2 असं म्हणतो थोड्या वेळा, कारण हे महत्त्वाचं आहे खरं म्हणजे. बघा मी लिहिते एक्झाम्पल आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर 1 - 2 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स. तर इथे ना मी समजा ह्या टर्मचा स्क्वेअर केला 1 - 2 अपॉन एक्सचा, तर स्क्वेअर काय येईल 1 - 4 अपॉन एक्स प्लस 4 अपॉन एक्स स्क्वेअर. बघा मी डायरेक्ट लिहिलं आहे, डायरेक्ट स्क्वेअर केला आहे. आता मी काय करणार, एक्स स्क्वेअरने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार. माझा आन्सर येईल एक्स स्क्वेअर -4x प्लस 4 dx. बरोबर. आता जर मी याचं इंटिग्रेशन काढलं, प्रत्येक टर्म सेपरेट करू शकतो कारण ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये एक्झाम्पल आलेलं आहे. एक्स स्क्वेअर dx इंटिग्रेशन वेगळं, -4x इंटिग्रेशन वेगळं, प्लस 4 × 1 dx. तर याचं आन्सर माझं येणार आहे x⁻³ अपॉन 3 -4 × x⁻² अपॉन 2 प्लस 4 × x प्लस c. म्हणजे माझा आन्सर आलेला आहे x³ अपॉन 3 -2x² प्लस 4x प्लस c. हे माझा आन्सर आलेला आहे. आता बघा ह्या आन्सरला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो आणि जे मागचा आन्सर आलेला त्याला इक्वेशन नंबर जर 1 म्हटलं मी, तर मी तुम्हाला दोन्ही आन्सर सांगतो. म्हणजे फ्रॉम 1 मी हेच आन्सर असं काढलं होतं x-2 ब्रॅकेट क्यूब अपॉन 3 प्लस सी. फ्रॉम 1 वरून ह्याच क्वेश्चनचं आन्सर हे आलेलं होतं. बघा दोन्ही आन्सर दिसायला वेगळं दिसतं ते खरं म्हणजे, पण समजा मी याला सॉल्व केला, या आन्सरला सॉल्व केला,
तर एक्स मायनस टूचा क्यूब काय तो माहिती आहे, इथं मला फॉर्म्युला वापरावा लागेल ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा. ज्या मुलांना फॉर्म्युला पाठ नाही त्या मुलांसाठी त्याचा फॉर्म्युला असतो ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab² मायनस बी क्यूब. हा फॉर्म्युला आता पाठ झाला पाहिजे. हा फॉर्म्युला जर तू यूज केला तर माझा आन्सर येईल एक्स क्यूब मायनस 3 इंटू 2 6x² प्लस 3ab² म्हणजे 3 इंटू 4 प्लस 3 इंटू 4 होतो 12x मायनस 8/3 प्लस सी. आता इथं मी सीला C1 कॉन्स्टंट टर्मला आपण काही पण नाव देऊ शकतो, मला C1 म्हणतो थोड्या वेळ. आणि जर मी आता डिनॉमिनेटर सेपरेट केला तर माझा आन्सर येईल x³ मायनस 6x² म्हणजे 2x², 12x/3 म्हणजे 4x मायनस 8/3 प्लस सी. आणि इथे मायनस 8/3 मध्ये एकशे टर्मच आलेली नाही, म्हणजे ही कॉन्स्टंट टर्म आहे. आणि हा जो C1 आहे हा C1 पण कॉन्स्टंट आहे. आणि दोन कॉन्स्टंट टर्मची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, एनिथिंग वेन वी ऑपरेट एनी टू कॉन्स्टंट इंटिजर और एनी टू कॉन्स्टंट टर्म ॲज यू विश. तुम्ही त्याची ॲडिशन करा, सबट्रॅक्शन करा, मल्टिप्लिकेशन करा, डिव्हिजन करा, स्क्वेअर करा, स्क्वेअर रूट करा, तर त्याचे ॲन्सर असणार हे नेहमी कॉन्स्टंटच असणार आहे. म्हणून याची जी ॲडिशन आहे C1 आणि मायनस 8/3ची कॉन्स्टंट टर्म असणार आहे. आणि जर त्या टर्मला मी सी म्हटलं तर माझा आन्सर असं येणार आहे x³ मायनस 2x² प्लस 4x. आणि ह्या टर्मला जर मी सी म्हटलं कारण ती कॉन्स्टंट टर्म असल्यामुळे तर माझं आन्सर आलं x³ मायनस 2x² प्लस 4x प्लस सी. आणि तुम्ही जर चेक केलं हे आन्सर आणि एक्झाम्पल नंबर हे त्याचं आपण इक्वेशन 2 मधलं काढलेलं आन्सर सेमच आहे बघा. म्हणजे दिसण्यासाठी जरी ते वेगळं दिसत असेल तर फायनली आन्सर सेमच असतं. त्यामुळे एक एक्झाम्पल तुम्ही एकापेक्षा जास्त प्रकारे करू शकता. फक्त काळजी ही घ्या की तुमचं जे आन्सर आहे ते जे बुकमध्ये म्हणा किंवा तुम्ही जे यूज करताय तिथे जे आन्सर दिलं असेल त्यांना अपेक्षित जे आन्सर आहे ते आणण्याचा प्रयत्न करा. आणि समजा ते जर आणता येत नसेल तर ते एक्झाम्पल मला सांगा, आपण त्याच्यावर पण डिस्कस करू. इथपर्यंत समजलं बघा. एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 असं आहे I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 9 मायनस x/5 ब्रॅकेट रेस टू 8 प्लस 4x प्लस 5 ब्रॅकेट क्यूब ब्रॅकेट कंप्लीट dx. ओके, दिसतंय ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, दोन टर्मची काय ॲडिशन. तर ॲडिशनला काय करतो आपण इंटिग्रेशन सेपरेट करतो. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये येईल 9 मायनस x/5 ब्रॅकेट रेस टू 8 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 4x प्लस 5 ब्रॅकेट क्यूब dx. बघा इथे मी काय करणार, पुन्हा मी ह्या ब्रॅकेटची पॉवर 8 आहे म्हणून याची 8 पॉवरचा फॉर्म्युला यूज करून सोडवणार का, एक्सपान्शन करणार का, तर नक्कीच नाही. कारण रेस टू 8चे आपण फॉर्म्युले रेअर केसमध्ये शिकतो आपण. हे फॉर्म्युला आपल्याला सध्या तरी माहीत नाही. 11मध्ये आपल्याला बायनॉमियलमध्ये याचे फॉर्म्युले गेलेले आहेत पण ते मोठं होईल खूप. म्हणून मी काय करतो याला टी म्हणण्याचा प्रयत्न करतो. समजा मी याला टी म्हटलं तर तुम्ही चेक करू शकता की याचं जे डेरिव्हेटिव्ह येणार आहे ते डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 मायनस 1/5 आणि जी कॉन्स्टंट आहे म्हणून याला मी टी म्हटलं तर चालेल. तसं याला पण जरी मला ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला माहीत असला तरी मी जर याला टी म्हटलं तर चालेल, कारण मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 4 आणि जी कॉन्स्टंट आहे. आणि डेरिव्हेटिव्ह जर कॉन्स्टंट असेल तर तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकता. मी इथे टी म्हटल्यामुळे टी रेस टू 8चा फॉर्म्युला असतो टी रेस टू 9/9, टी रेस टू 9/9 इंटिग्रेशनचा फॉर्म्युला इंटू 9 मायनस x/5 टी म्हटल्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह ते डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस 1/5. इथं डेरिव्हेटिव्ह तुमचं स्ट्रॉंग असणं प्रचंड आवश्यक आहे. म्हणून तुम्ही डेरिव्हेटिव्हकडे दुर्लक्ष करू नका, ते फार चांगलं करा. डेरिव्हेटिव्ह परफेक्ट झाल्यानंतर इंटिग्रेशन फार सोपं आहे. आता मी इथे टी म्हणतोय 4x प्लस 5ला मग झालं टी क्यूब. टी क्यूबचं इंटिग्रेशन काय असतं टी रेस टू 4/4 झालं. पण ज्याला टी म्हटलं, टी कशाला म्हटलं मी 4x प्लस 5ला याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 4 ते खाली प्लस सी बरोबर. म्हणजे माझं फायनल आन्सर असणार आहे मायनस 9/5 डिनॉमिनेटरमध्ये आहे त्याच्यामुळे मायनस 5/9 होईल. ते 9 मायनस x/5 ब्रॅकेट रेस टू 9 प्लस 1/16 4x प्लस 5 ब्रॅकेट रेस टू 4 प्लस सी. समजतंय.
एक्झाम्पल नंबर 7. इंटिग्रेशनमध्ये ना एक्झाम्पल जास्तीत जास्त सोडवणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तसं इथे तुम्ही जेवढे जास्त एक्झाम्पल सोडवाल, जेवढे जास्त प्रॅक्टिस कराल, तेवढं तुमच्यासाठी चांगलं असेल. म्हणून हे सगळे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्येही सोडवा, लिहून घ्या आणि लिहिताना नॉर्मली न बघता लिहायचा प्रयत्न करायचा. नाहीच समजलं तर मग बघून लिहा आणि ते बघताना पण ते डोक्यावरून गेलं नाही समजलं तर ते विचारा. बघा इथे काय करणार, इथे पण सबट्रॅक्शन दिसते आणि सेपरेट करून घेणार आणि इथे लॉज ऑफ इंडायसेस पण यूज करणार. मी 1/x⁴ म्हणजे x⁻⁴. लॉज ऑफ इंडायसेसचा फॉर्म्युला म्हणून मी याला टी म्हणणार आणि मी हे टी म्हणतानाच लक्षात ठेवणार का रे याला टी म्हटलं तर चालेल कारण याचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे. म्हणून मी काय करणार, डायरेक्ट 6x - 5 असं लिहिणार लॉज ऑफ इंडायसेसनुसार, मायनस इंटिग्रेशन ऑफ 8 - 3x (-9dx) असं लिहिणार. आता काय झालं, दोन इंटिग्रेशनची सबट्रॅक्शन, बरोबर. मग आता इथे मी याला टी म्हटल्यामुळे मी इथे डायरेक्ट लिहू शकतो आता t⁻⁴ इंटिग्रेशन ते असतं t⁻⁴ + 1 म्हणजे -3/-3. इंटिग्रेशन काढून झालं की मी कशाला टी म्हटलं होतं, 6x - 5ला, मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 6 मायनस. तसंच मी याला टी म्हटलं t⁻⁹, त्याचं इंटिग्रेशन काय येतं मग t⁻⁹ + 1 म्हणजे -8/-8. आणि आठवण करून कशाला टी म्हटलं होतं 8 - 3x रे, याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, याचं 0 इथे येईल -3, याचं डेरिव्हेटिव्ह येणार -3 + c. म्हणजे तुमचं जे आन्सर आहे इथे आलं -3 × 6 आला -1/18 आणि 6x - 5⁻³ असल्यामुळे मी त्याला लिहिणार 1/6x - 5 ब्रॅकेटचा क्यूब. सिमिलरली -8 × -3 -20 +24 × इथे -1/24 आणि ही टर्मसुद्धा त्याची पॉवर निगेटिव्ह असल्यामुळे मी लिहिल 1/8 - 3x (8 + c). समजतंय. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9. I = इंटिग्रेशन ऑफ 3/√मध्ये 7x - 2 - (7x - 5 dx). आता बघा इथे तुम्ही सेपरेट कराल का, इथे सेपरेट होऊच नाही शकत, इथे सेपरेट करणं शक्य नाही कारण मायनस साईन जे आहे ते डिनॉमिनेटरमध्ये, बरोबर. त्याच्यामुळे इथे सेपरेट करणं शक्य नाही. म्हणून इथे काय करणार मी, इथे मी करणार रॅशनलायझेशन, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, कारण इथे सबट्रॅक्शनचं साईन आहे. म्हणून मी काय करणार, याला रॅशनलायझेशन करणार. रॅशनलायझेशन करण्याचं रिझन असं आहे की मला डिनॉमिनेटरमध्ये 7x - 2 - (7x - 5 आहे, तर यातली 7x ची टर्म कॅन्सल होणार आहे आफ्टर रॅशनलायझेशन. इथे काय मग (7x - 2 + (7x - 5). मी थोडीशी टर्म ना परत लिहितो. I = इंटिग्रेशन ऑफ 3/√7x - 2 - (7x - 5ला मी रॅशनलायझेशन केल्यामुळे वरती येईल (7x - 2 + (7x - 5) डिव्हाइड बाय (7x - 2 + (7x - 5). ज्या मुलांना थोडं रॅशनलायझेशन म्हणजे काय कळत नाही त्यांच्यासाठी थोडं सांगतो की डिनॉमिनेटरमध्ये जर ॲडिशन असेल दोन टर्मची, तर रॅशनलायझेशन करणं म्हणजे त्या दोनच टर्मला घेऊन त्यांची सबट्रॅक्शनने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणे. असं केल्यामुळे काय होतं की आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये जो स्क्वेअर रूट आहे हा स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि याचं कन्व्हर्जन आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये करता येईल. तर कसं बघा, तर वरती येईल 3 म्हणजे न्यूमरेटरला 3 × (7x - 2 + (7x - 5), बरोबर. पण डिनॉमिनेटरला काय होणार, तर याला जर मी फर्स्ट टर्मला a म्हटलं तर a - b आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये चेक केलं तर a + b आणि याचा फॉर्म्युला असतो a² - b², जो आपण अनेक वेळा डिस्कस केला आहे. त्यामुळे a² जेव्हा मी करेल तेव्हा हा स्क्वेअर रूट निघून जाणार, इथे शिल्लक राहणार 7x - 2, याला एक ब्रॅकेट करा -b² म्हणजे ह्या (7x - 5चा स्क्वेअर, इथेही स्क्वेअर रूट कट होणार, इथे शिल्लक राहणार 7x - 5, पण यालाही ब्रॅकेट करा. कधी कधी हा ब्रॅकेट घाईघाईमध्ये राहून जातो आणि त्यामुळे आपला आन्सर रॉंग येण्याची शक्यता असते, त्यामुळे ती काळजी आपल्याला
घ्यायची आहे. मग जर मी 3 ही टर्म बाहेर काढली कॉन्स्टंट म्हणून, ते शिल्लक राहील रूटमध्ये 7x-2 प्लस रूटमध्ये 7x-5 अपॉन, जर आपण हे ब्रॅकेट ओपन केलं तर आपला आन्सर येईल 7x-2 मायनस 7x प्लस 5 dx. आपला आन्सर आला 3 इंटू इन रूट 7x-2 प्लस इन रूट 7x-5 अपॉन 7 गेट कॅन्सल, 5 - 2 इक्वल टू 3 dx. मग 3 गेट कॅन्सल. जर आता तुम्ही चेक केलं तर इथे ॲडिशनमधली टर्म आलेली आहे. आता डिनॉमिनेटरमध्ये 1 आहे आणि न्यूमरेटरमध्ये ॲडिशन आहे. ॲडिशन असेल तर आपण इंटिग्रेशन सेपरेट करतो, म्हणून मी दोनही इंटिग्रेशन सेपरेट करणार. मग 7x-2 रेस टू हाफचं इंटिग्रेशन सेपरेट प्लस 7x-5 रेस टू हाफचं इंटिग्रेशन सेपरेट. जर मी आता याला टी म्हटलं तर चालेल, कारण याचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे. मग टी रेस टू हाफचं इंटिग्रेशन काय असतं, ते असतं टी रेस टू हाफ प्लस 1 म्हणजे 3/2 अपॉन 3/2 इंटू 7x-2चं डेरिव्हेटिव्ह, ते काय असतं 7. हे आता तुम्हाला डायरेक्ट करता येतं. तसं मी याला टी म्हटलं आणि याचं इंटिग्रेशन असेल टी रेस टू हाफ प्लस 1 म्हणजेच 3/2 अपॉन 3/2 आणि 7x-5चं डेरिव्हेटिव्ह असतं 7 प्लस c. कळतंय? आपण काय करणार आता, याला फक्त सिम्प्लिफाय करणार. मग 7 × 3 तो 21/2, तो डिनॉमिनेटरमध्ये, मग त्यामुळे तो जर न्यूमरेटरमध्ये गेला तर 2/21 असं होईल इंटू 7x-2 होल ब्रॅकेट रेस टू 3/2. सिमिलरली इथं पण 2/21 येणार इंटू 7x-5 ब्रॅकेट रेस टू 3/2 प्लस c इज आवर आन्सर. समजतंय? एक्झाम्पल नंबर 10 बघा. नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतोय i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x³ मायनस 4x² मायनस 7x प्लस 5 अपॉन x प्लस 2. हे एक्झाम्पलला मी स्टार करतो कारण हे महत्त्वाचं आहे. इथे जर तुम्ही चेक केलं तर ॲक्च्युली डिव्हिजन आहे. आपल्याकडे डिव्हिजनचा कोणताही फॉर्म्युला नाही, इवन मल्टिप्लिकेशनचा पण नाही आहे, म्हणून याला आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून मी याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी ॲक्च्युली डिव्हिजन करणार आहे. हे डिव्हिजन पण एकापेक्षा जास्त प्रकारे आपण करू शकतो. मी हे पण एक्झाम्पल 2 मेथडने सांगतो. मी थोडंसं डिटेलमध्ये सांगतोय की जेणेकरून तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या, आणि म्हणून तुम्ही हे सगळे लेक्चर ऐकताना तुम्ही स्वतः नोटबुक घेऊन बसा आणि हे एक्झाम्पल पुन्हा लिहून बघा. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही, फक्त ऐकून हे समजणार नाही आहे. पण मी यालाही आता 2 प्रकारे तुम्हाला सांगतो बघा. कारण डिव्हिजन ही 2 वेने नेहमी करता येते. हॉरिझॉन्टल वेने पण करता येते आणि व्हर्टिकल वेने पण. मग मी एका मेथडमध्ये व्हर्टिकल वेने सांगतो, जी नॉर्मली सर्व मुलांना माहीत आहे. आपण काय करणार, ॲक्च्युली x³ मायनस 4x² मायनस 7x प्लस 5ला x प्लस 2ने डिवाइड करणार. बरोबर? मग डिवाइडचा रूल तुम्हाला माहिती आहे. इथं फर्स्ट टर्म आपण घेणार, इथं आलं x³, इथली फर्स्ट टर्म काय x, यांची डिव्हिजन काय ते x². मग फर्स्ट टर्म आलं x², x × x² झालं x³ प्लस 2 × x² झालं प्लस 2x². बरोबर? मग यांची करणार सबट्रॅक्शन. बरोबर? मग x³ गेट कॅन्सल, मायनस 4x² मायनस 2x², ते आन्सर आलं मायनस 6x² मायनस 7x प्लस 5. नाव टेक फर्स्ट टर्म minus 6x² divided by the first term of divisor, minus 6x² upon x किती आला minus 6x. सेकंड क्वेश्चन आला, क्वेश्चनची टर्म आली minus 6x, मल्टिप्लाय x इंटू minus 6x minus 6x², 2 इंटू minus 6 minus 12x. हे सगळं तुम्हाला येतं आहे, हे मला माहीत आहे, पण तरीही मी तुम्हाला ते सांगतोय. तर पुन्हा साईन चेंज झाले, त्यामुळे मायनस 6x² प्लस 6x² कॅन्सल, मायनस 7x प्लस 12x, तर प्लस 5x प्लस 5. ओके, परत 5x डिवाइड बाय x आलं 5, नेक्स्ट टर्म इज 5. मल्टिप्लिकेशन केलं, त्याला x इंटू 5 5x, 2 इंटू 5 आलं 10. परत त्यांची सबट्रॅक्शन, चेंज द साईन, 5 गेट कॅन्सल, 5 मायनस 10 होतं मायनस 5. तर तुमच्या लक्षात येईल, हे जे आपण डिव्हिजन केली, ह्या डिव्हिजनमुळे आपल्याला डिव्हिडंड इक्वल टू डिव्हायझर
इंटू क्वेशंट प्लस रिमाइंडर या फॉर्ममध्ये लिहिता येईल. बरोबर. म्हणजे बघा इथे डिव्हिडंड काय आहे, एक्स क्यूब मायनस 4x स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू डिवायझर काय आहे, एक्स प्लस 2 इंटू क्वेश्चंट काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 5. ओके. आणि प्लस रिमाइंडर काय मायनस 5. म्हणजे आपण हा न्यूमरेटर या प्रकारे कन्वर्ट केला. बरोबर. क्वेश्चंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर फॉर्ममध्ये. जर ही न्यूमरेटरची व्हॅल्यू जर आपण इंटिग्रेशनमध्ये टाकली तर आय इक्वल टू आपलं इंटिग्रेशन तयार होईल. इंटिग्रेशनमध्ये एक्स प्लस 2 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 5 मायनस 5 अपॉन एक्स प्लस 2. आपण काय केलं, न्यूमरेटरला म्हणजे जो डिव्हिडंड आहे त्याला आपण क्वेश्चन इंटू रिमाइंडर प्लस क्वेश्चन इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर फॉर्ममध्ये लिहिलं आहे. आता असं केल्यामुळे काय झालं आहे, आपण जर हे सेपरेट केल्या टर्म या तर आपल्याला इथे एक्स प्लस 2 गेट कॅन्सल. आपल्याला इथे मिळेल एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 5 dx म्हणजे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये आपल्याला टर्म मिळालेले आहेत. आणि मायनस 5 कॉन्स्टंट बाहेर 1 अपॉन एक्स प्लस 2 अशी एक टर्म मिळालेली आहे. मग जर तुम्ही चेक केलं तर प्रत्येकाचं इंटिग्रेशन सेपरेट काढलं तर एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येतं एक्स क्यूब अपॉन 3 मायनस 6 कॉन्स्टंट आहे, एक्सचं इंटिग्रेशन असतं एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस 5 कॉन्स्टंट आहे, 1चं इंटिग्रेशन असतं एक्स. तसं मी इथे एक्स प्लस 2ला जर टी म्हटलं, एक्स प्लस 2ला जर मी टी म्हटलं तर चालेल, कारण याचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे. 1 अपॉन टीचं इंटिग्रेशन असतं लॉग टी. मग त्याप्रमाणे याचं इंटिग्रेशन येणार मायनस 5 लॉग एक्स प्लस 2 आणि ज्याला आपण टी म्हटलं होतं एक्स प्लस 2ला त्याचं डेरिव्हेटिव्ह, पण ते डेरिव्हेटिव्ह असतं 1, त्यामुळे ते आपण नाही लिहिलं तरी चालतं. म्हणजे आपलं जे फायनल आन्सर आहे इंटिग्रेशनचं ते असणार आहे एक्स क्यूब अपॉन 3 मायनस 2 3 6 होतो म्हणून 3x स्क्वेअर प्लस 5x मायनस 5 लॉग एक्स प्लस 2 हे आपलं असणार आहे याचं ॲन्सर. ही मेथड समजली. ह्या मेथडमध्ये आपण काय केलं, डिव्हिजन जी केली ही व्हर्टिकल केली, उभ्या रीतीने डिव्हिजन केली, मग आपलं ॲन्सर आलं. आता जर आपण हेच एक्झाम्पल समजा वेगळ्या प्रकारे सोडवायचं ठरवलं तर आपण सोडवू शकतो. मग आता मी काय करतो, हेच एक्झाम्पल थोड्या वेगळ्या मेथडने पण तुम्हाला सोडवून दाखवतो. दिस इज कॉल्ड हॉरिझॉन्टल डिव्हिजन. म्हणजे कसं बघा, मी याला मेथड सेकंड म्हणणार. हा आहे इक्वल टू आपलं एक्झाम्पल एक्स क्यूब मायनस 4x स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 अपॉन एक्स प्लस 2 dx. अनेक मुलांना ही मेथड येत असेल. दोन्ही मेथड काही वेगळ्या नाही आहे, फक्त मी ती डिव्हिजन करताना उभ्याऐवजी आडव्या पद्धतीने करतोय, हॉरिझॉन्टल वेने करतोय. कसं बघा, तर ह्या मेथडमध्ये काय करतो आपण, फक्त फर्स्ट टर्ममध्ये चेक करतो. फर्स्ट टर्म काय, एक्स क्यूब. बरोबर. आपली डिनॉमिनेटरमध्ये एक्स प्लस 2, मला इथे एक्स प्लस 2 हवं आहे. मग मी काय करणार, हे लिहिताना असं लिहिल एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस 2, जेणेकरून मला फर्स्ट टर्म मिळेल. फर्स्ट टर्म काय मिळेल, मला एक्स क्यूब मिळाली इथे, पण मला एक्स्ट्रा एक टर्म मिळाली 2x स्क्वेअर. बरोबर. पण माझ्याकडे टर्म आहे मायनस 4x स्क्वेअर. 2x स्क्वेअरमध्ये जर मी मायनस 6x स्क्वेअर केलं तर मला, म्हणजे जर तुम्ही मायनस 6x स्क्वेअर लिहिलं तर हे 2x स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअरचं ॲन्सर मायनस 4x स्क्वेअर येईल. आणि पुढच्या टर्म मी ॲज इट इज लिहितोय dx. समजा मी याचप्रमाणे पुढची टर्म पण ॲडजस्ट केली, म्हणजे इथं मायनस 6x स्क्वेअरला मला एक्स प्लस 2ची टर्म इथं आणली तर मला इथं असं लिहावं लागेल मायनस 6x इन ब्रॅकेट एक्स प्लस 2. कारण इथे जर आता मल्टिप्लाय केला तर एक्स प्लस 2 टर्म ॲडजस्ट झालेली आहे, ते इथं मल्टिप्लिकेशन आलं मायनस 6x स्क्वेअर, पण पुढची टर्म आली मायनस 12x. बरोबर. मला पाहिजे मायनस 7x, तर मायनस 12xच्या जागेवर मायनस 7x कसं आणता येईल, तर मायनस 12 प्लस 5x प्लस 5 डिवाइड बाय एक्स प्लस 2 dx. मी थोडंसं लेंदी मेथडने लिहितोय, हे आपण यापेक्षाही शॉर्टकटने लिहू शकतो. बघा मग काय आलं, एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस 2 मायनस 6x इन ब्रॅकेट एक्स प्लस 2. आता बघा इथे परत 5x ची टर्म आहे, मला तिथे पाहिजे एक्स प्लस 2. मी काय लिहिणार, 5 इन ब्रॅकेट एक्स प्लस 2. तर याचं जे आन्सर येणार आहे ते येणार आहे 5x. बरोबर. त्यापुढे येणार आहे प्लस 10, पण मला पाहिजे 5. मग प्लस 10 मायनस 5 येतो 5 डिवाइड बाय द होल टर्म डिवाइड बाय एक्स प्लस 2.
जर आता आपण प्रत्येक टर्मला सेपरेट केलं, म्हणजे प्रत्येक टर्मला x+2 ने डिवाइड करून घेतलं, तर काय लिहिते x² dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 6x dx, कारण x+2 गेट कॅन्सल, प्लस 5 इंटिग्रेशन ऑफ dx 1 dx minus 5 into 1 upon x+2 dx, and our answer will be x³ upon 3 minus 6x² upon 2 plus 5x minus 5. याला आपण t म्हटल्यामुळे 1 upon t, याचा आन्सर येतो log t, पण याचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस c. म्हणजे तुम्ही जर चेक केलं आन्सर आपलं तेच आलेलं आहे, फक्त काय झालं आहे याला थोडासा कमी वेळ लागलेला आहे, थोड्या स्टेप याच्यामध्ये कमी झालेला आहे. मग ज्या मुलांना असं वाटतं की आपण हॉरिझॉन्टल वेने फार फास्ट करू शकतो, कारण मी इथे थोडं लेंदी केलं, हे आपण एक लाईनमध्ये पण लिहू शकलो असतो. जर थोडासा विचार केला तर हे 3 किंवा 4 लाईनमध्ये पण आन्सर येऊ शकतं. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणती मेथड यूज करणार. तुम्हाला वाटेल ती मेथड तुम्ही यूज करू शकता. समजते? आता आपण घेऊ नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 11. I equal to integration of 1 upon 4x plus 5 bracket square plus 1. आता बघा, इथे जर तुम्ही स्क्वेअर वगैरे करायचं ठरवलं तर अशी कोणतीच मेथड आजपर्यंत आपण शिकलेलो नाही आहे. ह्याच्या पुढच्या काळात आपण कदाचित वेगळ्या मेथड शिकणार आहोत, पण आत्तापर्यंत आपण फक्त 15 फॉर्म्युला जे शिकलेलो आहोत तेच फक्त आपल्याला यूज करून एक्झाम्पल सोडवायचे आहेत. जर इथे तुम्ही चेक केलं, जर थोड्या वेळासाठी याला टी म्हटलं, तुम्ही थोड्या वेळासाठी याला काय केलं, मी सबस्टिट्यूशन केलं टी, तर काय एक्झाम्पल तयार होईल, तो होईल I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 प्लस टी स्क्वेअर. आणि जर तुम्ही फॉर्म्युला बघितला तर त्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला या टाईपचा एक फॉर्म्युला सापडेल. इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 प्लस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला असतो टॅन इनवर्स एक्स. म्हणून मी याला टी म्हटलं तर चालू शकेल का? याला जर टी म्हटलं तर मला फॉर्म्युला यूज करता येईल. मी याला टी म्हणताना चेक करेल की याचं डेरिव्हेटिव्ह काय, त्याचं डेरिव्हेटिव्ह तर 4 म्हणजे कॉन्स्टंट, म्हणजे याला टी म्हटलं तरी चालेल. मग मी याला टी म्हणणार. याला जर टी म्हटलं तर माझं एक्झाम्पल तयार झालं 1 upon 1 प्लस टी स्क्वेअर, आणि याचा इंटिग्रेशनमधला फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स एक्स, म्हणजे टॅन इनवर्स 4x प्लस 5. फक्त आठवण करून ज्याला आपण टी म्हणतो त्याचं डेरिव्हेटिव्ह खाली लिहायला विसरायचं नाही, प्लस सी. व तुम्ही थोड्या वेळासाठी तर फॉर्म्युला पण सांगतो. हा फॉर्म्युला तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये नक्कीच सापडेल आपल्या लिस्टमध्ये. बघा, याचं इंटिग्रेशन असतं टॅन इनवर्स एक्स प्लस सी. झालं आन्सर. म्हणजे फॉर्म्युला पार्ट असेल तर फार सोपं आहे सगळं. नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतोय. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e⁻² मायनस 5x प्लस 2 अपॉन 6x प्लस 1 dx. इथे पण बघा, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर इंटिग्रेशन सेपरेट करतात, म्हणून याचं इंटिग्रेशन मी सेपरेट केलं. e⁻² मायनस 5x dx प्लस 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 6x प्लस 1 dx. जर मी इथे ह्या पहिल्या टर्ममध्ये 2 मायनस 5x ला टी म्हटलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं -5 विच इज कॉन्स्टंट अलाउड. याला मी टी म्हणणार. मग e⁻टीचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तर e⁻t चं इंटिग्रेशन असतं e⁻t, पण आपण टी म्हटल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह खाली, मग 2 मायनस 5x डेरिव्हेटिव्ह तर -5 प्लस 2. इथे याला जर मी टी म्हटलं खालच्या टर्मला तर 1 अपॉन टी होईल. 1 अपॉन टीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, म्हणून मी याला टी म्हणणार आहे, कारण याचं डेरिव्हेटिव्ह पण कॉन्स्टंट आहे. मग 1 अपॉन टीचं इंटिग्रेशन असतं लॉग टी, मग लॉग 6x प्लस 1, आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह 6x प्लस 1चं ते येतं 6 प्लस सी. म्हणजे तुमचा आन्सर आलं मायनस e⁻² मायनस 5x अपॉन 5 प्लस 2 3 6 1 अपॉन 3 लॉग 6x प्लस 1 प्लस सी. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 13. एक्झाम्पल घेतो. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin⁴ dx. sin⁴ dx. आता बघा, हे पण थोडंसं मुलांना अवघड जाणारं एक्झाम्पल आहे, त्यामुळे हे पण थोडं जास्त एक्सप्लेन करतो. बघा, sin⁴ आपण डायरेक्ट सॉल्व नाही करू शकत, कारण मी इथे sin x ला टी म्हणू नाही शकत, त्याचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट नाही, हे आता आपल्याला कळायला लागले. आता मी काय करणार, मला इथे
ट्रिग्नोमेट्रीमधलेच फॉर्म्युला यूज करावे लागतील आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये कुठेही sin⁴ चा फॉर्म्युला आपल्याकडे नव्हता, म्हणून मी याला sin² स्क्वेअर या फॉर्ममध्ये लिहिणार, कारण sin² स्क्वेअर sin⁴ होणार आणि sin² चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे sin² θ = 1 - cos 2θ/2. हे ट्रिग्नोमेट्रीमधला फॉर्म्युला आहे. मग जर हा फॉर्म्युला मी इथे यूज केला तर माझं येईल इंटिग्रेशन ऑफ 1 - cos x चे डबल येतात 2x/2 dx. बरोबर. आता इथे पण टी म्हणायला काहीच ऑप्शन नाही आहे, त्यामुळे इथे आपल्याला ब्रॅकेटचा स्क्वेअर करणं गरजेचं आहे. म्हणजेच माझं इंटिग्रेशनचं फंक्शन तयार होणार आहे 1 - cos 2x² 1 - 2cos 2x प्लस cos² 2x अपॉन 2चा स्क्वेअर येतो 4 dx. बघा हे ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये आलं आहे, पण अजूनही या दोन टर्मचं इंटिग्रेशन जरी काढता येत असेल तरी cos² 2x आल्यामुळे याचं इंटिग्रेशन काढता येत नाही. म्हणून मी यातला जो अपॉनचा 4 आहे तो बाहेर काढला आहे 1/4 इन ब्रॅकेट 1 - 2cos 2x प्लस cos² 2xचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे का? तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रीमध्ये cos² θ. हाही फॉर्म्युला मी अनेक वेळेस सांगितलेला आहे. cos² θचा फॉर्म्युला असतो 1 + cos 2θ/2. आणि हेच ट्रिग्नोमेट्री अनेक मुलांचं वीक जर असेल तर त्यांना इंटिग्रेशनमध्ये अडचण येतात. म्हणून हा माझा पुन्हा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही सर्व फॉर्म्युले घेऊन बसा, ट्रिग्नोमेट्रीचे सगळे फॉर्म्युले जवळ ठेवत चला आणि मग तुम्हाला हे फॉर्म्युले सापडतील पण आणि यूज पण करता येतील. कारण तुम्ही डेरिव्हेटिव्हचा अभ्यास केला आहे, तुम्ही इंटिग्रेशनचा केला, पण तुम्ही ट्रिग्नोमेट्रीच केलं नाही तर तुम्हाला ह्या अडचणी येऊ शकतात. भले ते 11ला असलं तरी पण ते फॉर्म्युले एकदा तुम्ही बघा आणि मी याचा जो व्हिडिओ टाकेल तेव्हा तो काळजीपूर्वक बघा. तर मी आता हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहे. cos² 2x ऐवजी मी cos² θचा फॉर्म्युला वापरणार. θ म्हणजेच 2x, त्याचा फॉर्म्युला येईल 1 + cos 4x 2x चे डबल अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट dx. आता तुमच्या लक्षात येईल की आता सर्व टर्म आपण सेपरेट करू शकतो. इथे 1/4 इंटिग्रेशन ऑफ, आता थोडीशी टर्म मी डायरेक्टली नाही तर मी सेपरेट करणार आहे. सेपरेट जर केला 2 तर काय लिहितं 1/2 प्लस cos 4x/2. मग हा जो 1/2 आहे 1/2 आणि 1 याचे ॲडिशन होणार 3/2. ओके, याचं इंटिग्रेशन सेपरेट करणार -2 cos 2xचं इंटिग्रेशन सेपरेट करणार प्लस हाफ cos 4xचं इंटिग्रेशन सेपरेट करणार. कारण आता ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये ही टर्म आलेली आहे. मग आता प्रत्येकाचं इंटिग्रेशन मी काढेल तर 3/2 आणि 1चं इंटिग्रेशन असतं x -2 cos 2x इंटिग्रेशन 2xला t म्हणून ते असतं sin 2x cos xचं असतं sin x, तसं cos 2xचं sin 2x, पण आठवण करून त्याचं 2xचं डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला प्लस हाफ cos 4x इंटिग्रेशन सिमिलर वेने sin 4x अपॉन 4xचं डेरिव्हेटिव्ह येतं 4 प्लस c. समजते? इथे 2 गेट कॅन्सल आणि जर आपण मल्टिप्लाय केला तर आपला आन्सर येईल 3/8x 1/4 × 3/2 मायनस sin 2x/4 प्लस 4 × 2 = 8 8 × 4 = 32 sin 4x/32 प्लस c इज आवर आन्सर. समजलं? एक्झाम्पल नंबर 14. बघा एक्झाम्पल मी घेतो I = इंटिग्रेशन ऑफ 1/1 + cos 2x dx. आता बघा इथे डिनॉमिनेटरमध्ये ॲडिशन असल्यामुळे आपण याला सेपरेट नाही करू शकत, म्हणून मग रॅशनलायझेशन करणं हा पण एक त्याला सोल्युशन असू शकतं आणि त्याप्रमाणे मी तुमचा आन्सर येणार आहे. पण याला जर सिम्पल वेने करायचं असेल तर जर फॉर्म्युला तुमचा पार्ट असेल 1 + cos 2xचा, हा फॉर्म्युला मी आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितला होता. 1 + cos 2θचा फॉर्म्युला असतो 2 cos² θ. हा जर फॉर्म्युला इथे यूज केला तर माझा आन्सर येईल 1/2 cos² x dx. म्हणजे आपलं एक्झाम्पल तयार होईल 1/2 आणि 1/cos² म्हणजे sec² x dx. आणि sec²चं इंटिग्रेशनचा आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे, तो असतो tan x प्लस c. हे तुमचं आन्सर. बघा असं होऊ शकतं
बऱ्याच वेळेस की काही वेळेस पटकन फॉर्म्युला लक्षात नाहीत. मग आपण त्याच्या ऐवजी ना इथे डायरेक्ट रॅशनलायझेशन करतो किंवा काही वेगळ्या गोष्टी करतो. असं केल्यामुळे एक्झाम्पलची लेंथ वाढते, स्टेप वाढतात, एक्झाम्पल नाही चेंज होत आणि त्याचा ॲन्सर पण नॉर्मली तेच येतं. क्वचित असं होतं की त्याचा ॲन्सर वेगळ्या मेथडने केल्यानंतर वेगळ्या प्रकारे येतं. म्हणून नेहमी एक्झाम्पल सोडवताना ही काळजी घ्या की तुमचं ॲन्सर हे बुकच्या ॲन्सरला मॅच झालं पाहिजे आणि त्यासाठीच्या मेथड पण शोधत राहा. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण एका मेथडने सोडवतो आपलं ॲन्सर येतं जे बुकमध्ये नसतं. आपण एक तर बुकला नावं ठेवतो किंवा मग आपण ते एक्झाम्पलच सोडून देतो. पण त्यापेक्षा जर आपण त्याला एक वेगळा वे पण शोधला, दुसऱ्या मेथडने पण त्याला ट्राय केलं तर बुकमधलं ॲन्सर पण येऊ शकतं आणि याच्याने तुमची पण प्रॅक्टिस वाढेल. कारण हा सगळा जो खेळ आहे इंटिग्रेशनचा हा प्रॅक्टिसचा आहे. जो प्रॅक्टिस करेल तो पुढं जाईल, जो कंटाळा करेल तो मागं राहील. त्यामुळे याच्या प्रॅक्टिसला कंटाळा करू नका. आता मी हे एक्झाम्पल आहे ना, तुमच्या डोक्यात जर शंका असेल रॅशनलायझेशन करून करूया तर त्या प्रकारे पण करून दाखवणार आहे. म्हणून मी याला म्हणतो मेथड नंबर 1. आपण हेच एक्झाम्पल आता मेथड 2 ने सोडवू. बघा, याला मी मेथड 2 म्हणतोय. एक्झाम्पल होतं आपलं आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस कॉस 2x dx. बरोबर. समजा काय मुलांना वाटलं की नाही रॅशनलायझेशन करू, मग आपण रॅशनलायझेशनने ट्राय करू. याला 1 प्लस कॉस 2xच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मी 1 मायनस कॉस 2x ने मल्टिप्लाय करणार. बरोबर. त्याच्यामुळे काय होईल, न्यूमरेटरमध्ये येईल 1 मायनस कॉस 2x अपॉन 1 प्लस कॉस 2x इंटू 1 मायनस कॉस 2x होतं 1 मायनस कॉस स्क्वेअर 2x dx. स्टील देर आर 2 इथे मी डायरेक्ट फॉर्म्युला वापरू शकतो 1 मायनस कॉस 2xचा जो फॉर्म्युला अवेलेबल आहे, किंवा इथे मी याला सेपरेट पण करू शकतो. म्हणजे बघा, मी जर हे असंच ठेवलं तर 1 मायनस कॉस 2x अपॉन 1 मायनस कॉस स्क्वेअर x म्हणजे साइन स्क्वेअर x ना. इथं आलं साइन स्क्वेअर 2x. जर मी आता सेपरेट टर्म केल्या तर माझा ॲन्सर येणार आहे 1 अपॉन साइन स्क्वेअर 2x dx मायनस कॉस 2x अपॉन साइन स्क्वेअर 2x dx. मी जाणून बुजून ते लेंदी करतोय. मी फॉर्म्युला यूज करू शकलो असतो 1 मायनस कॉस 2 थिटाचा 2 साइन स्क्वेअर थिटा आणि खाली साइन स्क्वेअर, तरी पण चाललं असतं. पण मी याला थोडंसं मोठं करतोय. 1 अपॉन साइन स्क्वेअर म्हणजेच कोसेक स्क्वेअर 2x dx मायनस कॉस 2x अपॉन साइन 2x म्हणजेच कॉस अपॉन साइन इंटू 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक 2x इंटू कॉट 2x dx. मग आता आपण इथे जर 2xला टी म्हटलं तर कोसेक स्क्वेअर टीचा आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला आहे. कोसेक स्क्वेअर टीचं असतं मायनस कॉट 2x आणि ह्या 2x डेरिव्हेटिव्ह 2. कोसेक x इंटू कॉट एक्सचा पण आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला आहे मायनस कोसेक, त्याचा फॉर्म्युला येतो मायनस कोसेक 2x अपॉन 2x डेरिव्हेटिव्ह 2 प्लस c. म्हणजे आपलं जे ॲन्सर आलेलं आहे मायनस कॉट 2x प्लस कोसेक 2x अपॉन 2 प्लस c. म्हणजे जर तुम्ही चेक केलं तर हे ॲन्सर तुम्हाला बरंच डिफरंट दिसेल मागच्या प्रिव्हियस ॲन्सरपेक्षा. क्वेश्चन जरी सेम असला तर ॲन्सर वेगळे दिसू शकतात. पण यालाही आपण जर सोडवलं तर आपण याचं ॲन्सर मागच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. त्यामुळे आपलं ॲन्सर वेगळं आलं म्हणजे आपलं चुकलंच असेल असंही नाही आणि बुकमधलं वेगळं दिसतं म्हणजे बुक रॉंग आहे असंही नाही. आपल्याला दुसरी मेथड येत नाही एवढाच त्याचा मिनिंग होतो. म्हणून याची प्रॅक्टिस जास्त करा. एक एक्झाम्पल अनेक प्रकारे सोडवायचा प्रयत्न करा आणि याला मागच्या ॲन्सरमध्ये कन्वर्ट करायची जबाबदारी मी तुम्हाला देतो. बघा जमतं का. नाही जमलं तर मला तसं कॉमेंट्समध्ये सांगा, मग आपण ते कन्वर्ट करून देऊ. आता मी घेतो याच्या पुढचं एक्झाम्पल नंबर 14. बघा, मी एक्झाम्पल घेतो आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट 1 प्लस साइन 2x dx. रूट 1 प्लस साइन 2x dx. बघा, हे एक्झाम्पल फॉर्म्युला पार्ट असल्याशिवाय सुटणं फार अवघड आहे. म्हणून याचा फॉर्म्युला तुम्हाला आधी माहीत पाहिजे.
ट्रिग्नोमेट्रीमधला. मग याचा फॉर्म्युला असतो रूटमध्ये 1 प्लस साइन 2 थिटाचा फॉर्म्युला असतो कॉस थिटा प्लस साइन थिटा. आता हा फॉर्म्युला कसा आला तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये कळेल. आता तुम्हाला माहीत असेल तर ठीक, नाही तर पाठ करणं एवढा एकच ऑप्शन तुमच्याकडे आहे. म्हणून मी ह्या रूट 1 प्लस साइन 2x फॉर्म्युल्याप्रमाणे डायरेक्ट कॉस एक्स प्लस साइन एक्स असं लिहू शकतो dx. आणि मग जर मी सेपरेट केलं, कारण मी काय केलं ह्या स्क्वेअर रूटमधल्या टर्मचं ॲडिशनमध्ये कन्व्हर्जन केलं, त्यामुळे मी आता जर मी सेपरेट केलं दोन इंटिग्रेशन तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन सेपरेट, साइन एक्सचं इंटिग्रेशन सेपरेट. आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन असतं साइन एक्स इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एक्स प्लस सी. हे त्याचं ॲन्सर. समजतं. एकदा फॉर्म्युले पार्ट असेल तर फार सोपं आहे सगळं. एक्झाम्पल नंबर 15. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स dx. बघा हे पण एक्झाम्पल आपण दोन वेने सोडवू शकतो. हे सगळं तुमच्या हातात आहे. बघा समजा मी जर ठरवलं याला दोन प्रकारे सोडवायचं, मी नक्कीच ते दोन प्रकारे सोडवू शकतो. कसं बघा, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स dx. जर मी ह्या 1 ऐवजी आपली ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी यूज केली, म्हणजे मी इथं लिहिलं साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स डिवाइड बाय साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स, तर आपल्याला इथे डिनॉमिनेटर सेपरेट जर केले तर आपल्याला टर्म मिळेल साइन स्क्वेअर गेट कॅन्सल. सेपरेट केल्यानंतर फक्त शिल्लक राहील 1 अपॉन कॉस स्क्वेअर, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स dx. सिमिलरली सेकंड टर्ममध्ये कॉस स्क्वेअर गेट कॅन्सल, 1 अपॉन साइन स्क्वेअर म्हणजेच 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स dx. पण 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजेच सेक स्क्वेअर एक्स dx आणि 1 अपॉन साइन स्क्वेअर म्हणजेच कोसेक स्क्वेअर एक्स dx. मग आपला आन्सर येईल सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं टॅन एक्स आणि कोसेक स्क्वेअरचं असतं मायनस कॉट एक्स प्लस सी. हे तुमचं आन्सर. हा एक प्रकार झाला. मग ह्याच एक्झाम्पलला मी दुसऱ्या वेने सांगतोय. आणि मी का सांगतोय, कारण हे तुम्हाला समजावं. इंटिग्रेशन जे मुलांना अवघड जातं याचं जे रिझन आहे, हे रिझन मेन हेच आहे की एक एक्झाम्पल मुलांना 2 प्रकारे 3 प्रकारे सोडवता येत नाही, त्यामुळे अनेक वेळा तुमचे आन्सर्स वेगळे येतात. बघा इथे जर मी 1 अपॉन साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर असंच ठेवलं आणि न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 4 ने मल्टिप्लाय केलं तर वरती येईल 4, खाली येईल 4 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स dx. आपण जर 4 कॉन्स्टंट टर्म बाहेर काढली तर 1 अपॉन हा 4 साइन एक्स कॉस एक्स हा साइन 2xचा जो फॉर्म्युला आहे त्याचा स्क्वेअर आहे. साइन 2xचा फॉर्म्युला असतो 2 साइन एक्स कॉस एक्स आणि याचा स्क्वेअर येतो 2 साइन एक्स कॉस एक्सचा स्क्वेअर असतो 4 साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स, म्हणून हा साइन स्क्वेअर 2x आहे. मग आपण जर याला 1 अपॉन साइन स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करून याला कॉस स्क्वेअर 2x असं लिहिलं तर आपण कॉस स्क्वेअर 2xचं डायरेक्ट इंटिग्रेशन काढू शकतो. कारण मी जर 2xला t म्हटलं तर कॉस स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉट 2x अपॉन 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 प्लस सी, म्हणजे तुमचा आन्सर आला मायनस 2 कॉट 2x प्लस सी. बोथ आन्सर्स आर व्हॅलिड, बोथ आर करेक्ट. दोन्ही आन्सर बरोबर आहे, फक्त दिसण्याला दोन्ही आन्सर वेगळे दिसतात. तुम्ही स्टील याचं कन्व्हर्जन या फॉर्म्युल्यात करू शकता, याचं कन्व्हर्जन या फॉर्म्युल्यात करू शकतात. हा थोडासा ट्रिग्नोमेट्रीच्या प्रॅक्टिसचा भाग आहे बरोबर. पण हे नेहमी जाणून घ्या की आपण करतो तीच मेथड बरोबर आहे किंवा आपण करतो ती मेथड चुकीची समोरच्याचीच बरोबर आहे असं नसतं. तुमच्या दोघांच्याही मेथड 2 जणांच्या बरोबर असू शकतात. फक्त तुमचा बघण्याचा व्ह्यू इथे मॅटर करतो. त्यासाठी फक्त तुमचे फॉर्म्युले पार्ट असायला हवे. हे मी मला वाटतं ह्या लेक्चरमध्ये 10 ते 11 वेळेस सांगतोय. आता आपण अजून काही एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर 16. बघा हे आजचं लास्ट लेक्चर आहे, लास्ट एक्झाम्पल आहे आजच्या लेक्चरचं. आणि पुढच्या पार्टमध्ये मी याची अजून काही एक्झाम्पल घेणार विथ सबस्टिट्यूशनवाले.
हा जो पार्ट आहे हा सगळा पार्ट आहे की डायरेक्ट इंटिग्रेशन काढणे सबट्युशन ओरली करताना ज्याचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे अशा टर्मचं. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण सबट्युटेशनचे एक्झाम्पल घेणार आहोत. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे इफ एफ डॅश एक्स इज इक्वल टू के इन ब्रॅकेट कॉस एक्स मायनस साइन एक्स, एफ डॅश 0 इक्वल टू 3, एफ ऑफ पाय बाय 2 इज इक्वल टू 15. क्वेश्चन आहे फाइंड एफ एक्स. कदाचित हा पण तुम्हाला वेगळा क्वेश्चन वाटत असेल त्याला स्टार करा. एक्झाम्पल नीट समजून घ्या. एक्झाम्पल आहे एफ डॅश एक्स इज इक्वल टू के इन ब्रॅकेट कॉस एक्स मायनस साइन एक्स. याला मी क्वेश्चन नंबर 1 म्हणतो. आपल्याला दिला एफ डॅश एक्स. एफ डॅश एक्स म्हणजे काय? एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह. एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असते एफ डॅश एक्स. मग इंटिग्रेशनमध्ये अँटी डेरिव्हेटिव्ह ही डेफिनेशन असते. एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह जर एफ डॅश एक्स असेल तर एफ डॅश एक्सचं इंटिग्रेशन येतं एफ एक्स. म्हणून एफ डॅश एक्सचं जर मी इंटिग्रेशन काढलं तर येणार एफ एक्स. मग मी काय करतो मग इंटिग्रेट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी दोन्ही साईडचं इंटिग्रेशन काढेल. एफ डॅश एक्स हे एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे एफ डॅश एक्सचं इंटिग्रेशन येईल एफ एक्स. आणि राईट हँड साईडला इंटिग्रेशन ऑफ के कॉन्स्टंट आहे ब्रॅकेटमध्ये कॉस एक्स मायनस साइन एक्स डी एक्स. म्हणजेच एफ एक्सची व्हॅल्यू माझी येणार आहे के इन ब्रॅकेट कॉस एक्सचं इंटिग्रेशन असतं साइन एक्स आणि साइन एक्सचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एक्स. त्यामुळे ते प्लस प्लस कॉस एक्स आणि प्लस सी. बरोबर. याला म्हणणार इक्वेशन नंबर 2. तर माझ्याकडे एफ डॅश एक्स पण आहे, माझ्याकडे एफ एक्स पण आहे. ना मग गिवन काय? गिवन 2 थिंग्स आहे तुम्हाला. फर्स्ट आहे एफ डॅश 0 इक्वल टू 3. बरोबर. मग ही व्हॅल्यू काय करू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. इक्वेशन पुट करू 1 मध्ये किंवा 1 ओके ठीक आहे. एफ डॅश 0 ची व्हॅल्यू 3 पुट इन 1. याचा अर्थ असा होतो पुट एक्स इक्वल टू 0 अँड एफ डॅश 0 इक्वल टू 3. तर मी काय करेल इथे एक्सची व्हॅल्यू 0 टाकेल. मी इथे काय येईल एफ डॅश 0. बरोबर. एक्सची व्हॅल्यू 0 टाकले तिथे एफ डॅश 0 आणि के इन ब्रॅकेट कॉस 0 मायनस साइन 0. बरोबर. पण एफ डॅश 0 किती आहे 3 इकडे काय आलं मग के इन ब्रॅकेट कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1 साइन 0 असतो 0. मग आन्सर आलं के इक्वल टू 3. केची व्हॅल्यू मिळाली. आता मी सेकंड जे मला गिवन आहे सेकंड मला गिवन होतं एफ ऑफ पाय बाय 2 इक्वल टू 15. हे मी पुट करेल 2 मध्ये कारण इक्वेशनमध्ये एफ डॅश एक्स होता 2 मध्ये एफ एक्स होता. मग जर मी 2 मध्ये सबट्यूट केलं म्हणजेच एक्सची व्हॅल्यू पाय बाय 2 टाकली तर माझा आन्सर येईल एफ ऑफ एक्स म्हणजेच पाय बाय 2 इक्वल टू के इन ब्रॅकेट साइन पाय बाय 2 प्लस कॉस पाय बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. बरोबर. आपण इथे व्हॅल्यू टाकू. एफ पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती आहे 15 इक्वल टू के ची व्हॅल्यू किती आहे 3 इन ब्रॅकेट साइन पाय बाय 2 किती असतो 1 कॉस पाय बाय 2 असतो 0 प्लस सी. मग तुमच्या लक्षात येईल सी ची व्हॅल्यू मला मिळाली 12. माझ्याकडे आता सी ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे आता के ची व्हॅल्यू. मग ह्या जर व्हॅल्यू मी एफ एक्समध्ये टाकल्या तर मला एफ एक्सची व्हॅल्यू मिळेल एफ एक्स इक्वल टू के म्हणजे किती 3. मी याच्यावर लिहितो आहे के म्हणजे 3 इन ब्रॅकेट साइन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी म्हणजेच किती 12. दिस इज द आन्सर ऑफ एफ एक्स. आज आपण जवळपास 16 सम घेतले. 35 तर नाही झाले पण 16 झाले. आय होप यू अंडरस्टँड एव्हरी एक्झाम्पल आय टोल्ड यू टुडे. याची चांगली प्रॅक्टिस करा आणि उद्याच्या लेक्चरला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा पुढचा टॉपिक डिस्कस करू. बाय.